नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 62 ते 67 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा रायांनी आपल्याला योग मार्गामधल्या काही गोष्टी सांगताना अशा पद्धतीने जो साधक अभ्यास करतो तो योगारूढ होतो. अर्थात त्याच्या मनाची एक साम्य अवस्था होते. विषयांविषयी लोभ राहत नाही, कर्म करण्याविषयी अहंकार राहत नाही आणि अशा पद्धतीने तो ब्रह्मानंदाशी समरस होऊन राहायला लागतो. त्यालाच योगारूढ म्हटलेलं आहे. असा योगारूढ झालेला जो साधक, त्याची चिन्ह मी तुम्हाला सांगीन असं ज्ञानोबा रायांनी आपल्याला सांगितलं. आता त्या चिन्हांबद्दलच सांगताना ते म्हणतात, तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाही विषयांचिया येर झारा, जो आत्मबोधाचिया वोवरा पहुडला असे. अहो, जो आत्मबोधाच्या वोवरा म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणू की आत्मबोधरूपी जागेमध्ये, खोलीमध्ये पहुडला असे, जो छानपैकी आरामात पडून राहिला आहे, विश्रांती घेतोय, आनंद घेतोय, असा जो आहे, तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाही विषयांचिया येर झारा. त्याच्या इंद्रियांच्या घरामध्ये, इंद्रिय रूपी घरामध्ये वेगवेगळ्या विषयांची येर झारा म्हणजे येणं जाणंच होत नाही. कारण का? कारण तो त्याच घरामध्ये आत्मबोधरूपी खोलीमध्ये आरामात विश्रांती घेत पडलेला आहे. अहो, साधं उदाहरण आपण घेऊ. एखादी व्यक्ती गाढ झोपेमध्ये एखादं सुंदर स्वप्न बघतीये किंवा झोपायच्या सुखाचाच आनंद घेते. त्या व्यक्तीला घरामध्ये कोणाची ये जा होते त्याचा थांग पत्ता सुद्धा लागत नाही. तर अशी ज्याची अवस्था आत्मबोधाच्या ठिकाणी झाली आहे, त्याला इंद्रियांच्या घरामध्ये ये जा करणाऱ्या विषयांबद्दल शुद्ध सुद्धा नसते. अर्थात आता ज्या ठिकाणी विषय विकार आहेत त्या ठिकाणी सुखदुःख आलं. जिथे विषय आणि विकारच नाहीत तिथे सुखदुःखांनाही जागा नाही. जयाचे सुख दुःखाचे नियांगे, झगटले मानस चेवोने घे, विषय पासीही आलिया से न रिघे, हे काय म्हणूनी. अहो, आत्मबोधाच्या ठिकाणी असा जो रमलेला साधक आहे, त्याचं मन सुखदुःखांमुळे व्याकुळ होत नाही. सुखदुःखांचा स्पर्श त्याच्या मनाला होऊन ते मन आत्मबोधातूनही जागं होत नाही, इतकं ते आत्मबोधामध्ये रमलेलं असतं. आणि जेव्हा असं मन आत्मबोधामध्ये रमलंय त्यावेळी जवळपास विषय जरी आले तरी मुळात ते मन विषयांपाशी, विकारांपाशी उपस्थितच नसल्यामुळे, जागच नसल्यामुळे, हे कोण आलंय बरं अशी चौकशी सुद्धा मन विषयांच्या ठिकाणी करत नाही. अशी जेव्हा मनाची अवस्था आहे त्यावेळी प्रारब्ध योगाने काही कर्म त्या साधकाकडनं घडणार असतील तर ती त्याच्याकडनं घडतात, पण त्या ठिकाणी कुठलाही अहंकार, कर्तृत्व, मला या विषयांपासून आनंद घ्यायचा आहे अशी भावनाच नसते. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिनली परी कही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. अशा साधकाच्या मनामध्ये किंवा त्याच्या ठिकाणी
त्याची इंद्रिय कर्म करण्यासाठी जागरूक झाली तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये मात्र या कर्माचं फळ मला भोगायचं आहे, त्याच्यातून सुखाचा आनंद घ्यायचा आहे अशी इच्छा मात्र कधीच त्याच्या मनात निर्माण होत नाही. फळ हेतूची चाड नाही अंतःकरण. माऊली हो, जेव्हा नामसाधनेच्या साह्याने आपण नामस्मरणामध्ये रमायला लागतो, आपल्या आराध्य देवतेच्या चरणी आपलं मन रमायला लागतं, त्यावेळी उत्तरोत्तर आपल्याही मनाची सगुण भक्तीमधनं अशीच अवस्था होत जाते. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, असतेनी देहे ए तुला, जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखे तू. ही फार महत्वाची खूण ज्ञानोबाराय सांगतात. ते म्हणतात, असतेनी देहे ए तुला. या देहाचे ठिकाणी असतानाच, या देहामध्ये हा साधक असतानाच तो सर्वसामान्यपणे आपल्याला जागा दिसतो, पण तो जागा फक्त आत्मबोधाच्या ठिकाणी असतो आणि खरं तर कर्माच्या ठिकाणी, विषयांच्या ठिकाणी तो झोपलेलाच असतो. जो चेतूची दिसे निदेला. सर्वसामान्यांसाठी तो जागा आहे असं वाटतं, पण ज्या ठिकाणी या भौतिक सुखाचा आनंद घ्यायचा आहे तिथे मात्र तो झोपलेलाच असतो, अर्थात मनाने झोपलेला असतो आणि त्याचं मन जागरूकपणे, जो चेतूची जागरूकपणे फक्त आत्मानंद घेत असतो, भक्तीचा आनंद घेत असतो, परमेश्वराच्या प्रेमाची चव चाखत असतो. असा जो साधक तो ह्या योग मार्गावर आरूढ झालेला आहे, अग्रेसर झालेला आहे असं तू ओळख, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. तोची योगारूढ भला ओळखे तू. श्रीकृष्णांकडून अर्जुनाने असं ऐकल्यावर त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्याच्या असं लक्षात आलं की साधकाने योग मार्गामध्ये कुठला अभ्यास करावा, कशी वाट चालत यावं आणि मग त्यानंतर तो ह्या योग मार्गात अग्रेसर होतो. पण अर्जुनाला आश्चर्य वाटलं, हे असं घडतं कसं? या साधकाच्या ठिकाणी ही योग्यता येते कुठून? तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐसी हे योग्यता कवणे दीजे. अर्जुन म्हणतो, हे अनंता, हे परमेश्वरा, मला एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतंय. हे मज विस्मो बहु ऐकता, हे तुझ्याकडून जे ऐकायला मिळालं ते ऐकल्यावर एक मनामध्ये विस्मय, आश्चर्य निर्माण झालंय. सांगे तया, अर्थात त्या साधकाला, ऐसी हे योग्यता कवणे दीजे. अशी ही योगाची स्थिती त्या साधकाला कोण देतो? त्याच्या ठिकाणी ही योग्यता कशी प्राप्त होते? हे अर्जुनाचे शब्द ऐकल्यावर श्रीकृष्णांना मात्र हसू येतं. तव हासोनी कृष्ण म्हणे, तुझे नवलना हे बोलणे, कवणासी काय दिजेल, कवणे अद्वैती इये. अहो भगवान त्यावेळी हसून अर्जुनाला म्हणतात की अर्जुना रे, तुझं हे बोलणंच किती आश्चर्यकारक आहे. भगवंतांना हे बोलणं आश्चर्यकारक का वाटलं? तर भगवंत म्हणतात, कवणासी काय दिजेल कवणे. ह्या ठिकाणी कोण कोणाला देणार? कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती इये. अहो ज्या ठिकाणी अद्वैत स्थिती आहे, एक रूपता आहे, समरसता आहे, त्या ठिकाणी दोनपणा राहतच नाही. त्या ठिकाणी कोण कोणाला देणार? पण माऊली हो, जणू असं वाटतंय की ह्या ठिकाणचा गर्भितार्थ मात्र असा आहे की आपणच
आपल्याला आपल्या सद्गुरूंकडून, आराध्य देवतेकडून, संतांकडून मिळालेली उपासना करतो, साधना करतो आणि आपणच त्याच्यामध्ये जेवढा रस घेऊ, जेवढी एकाग्रता साधू, श्रद्धेने, विश्वासाने आपण हा जेवढा अभ्यास करू तेवढी आपलीच योग्यता वाढते आणि आपणच आपल्याला योग्य ठरवतो. आपणच साधनेचे जे श्रम घेतो, भगवंतावरच्या श्रद्धा आणि प्रेमापोटी उपासना साधना रूपी मार्गाची वाटचाल करतो, त्यातून आपणच आपल्या ठिकाणी ही योग्यता प्राप्त करून घेतो. कोणी कोणाला ही योग्यता देत नाही. ह्या मार्गावर चालण्याची जबाबदारी आपली आणि ते चालल्यावर आपल्याला योग्यता प्राप्त होणारच. आपल्याला चालायचंय आणि आपल्यालाच ही योग्यता प्राप्त करून घ्यायची, कारण आपल्या सर्वांच्या ठिकाणी ते ब्रह्मतत्व आहेच. माऊली हो, ज्ञानोबारायांच्या चरणी हीच प्रार्थना करू आणि आपण सुद्धा आपली साधना करू, नामस्मरण करू आणि या मार्गावरती अग्रेसर होऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.